नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय, या लोकांना मिळणार नाही पेन्शनचा लाभ। मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, नोकरी दरम्यान प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न हे खूप महत्त्वाचे असते, परंतु निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनाद्वारे मिळणारी सुरक्षा आणि आधार हे त्याहूनही विशेष असते। पेन्शन न मिळाल्यास वृद्धापकाळात ही आर्थिक सुरक्षा गमावण्याची भीती सतावू लागते। या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। हे लोक पेन्शनपासून वंचित राहतील। मित्रांनो, केंद्रीय विभागात तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे। हा निर्णय देताना न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना केंद्रीय सेवा नियमांतर्गत निवृत्ती वेतन मिळणार नसल्याचे सांगितले आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिल्याने या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे। उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे, ज्यामध्ये केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा आदेश योग्य मानण्यात आला होता। प्रतिवादी कर्मचाऱ्याची पेन्शन केंद्रीय वेतन श्रेणीनुसार निश्चित करावी असे न्यायाधिकरणाने म्हटले होते। यावर आता सर्वोच्च न्यायालयाने नवी भूमिका स्वीकारल्याने पेन्शनशी संबंधित प्रकरणामध्ये नवे वळण आले आहे। संपूर्ण प्रकरण या कर्मचाऱ्यांशी संबंधित होते। मित्रांनो, पश्चिम बंगाल सरकारमध्ये 1968 पासून कार्यरत असलेल्या फनी भूषण या कर्मचाऱ्याला 1991 मध्ये एका केंद्रीय विभागात पशुसंवर्धनाच्या कामासाठी पाठवण्यात आले। 1992 मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले, परंतु ते राज्य सरकारकडे परत आले नाहीत। नंतर त्यांची पेन्शन राज्य सरकारने निश्चित केली। या प्रकरणी उच्च न्यायालयात त्यांची पेन्शनवर प्रतिनियुक्ती योग्य आहे का असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। प्रकरण निवृत्ती वेतन आणि कामाच्या ठिकाणाशी संबंधित व्याख्यावर केंद्रित होते। प्रकरण CAT पर्यंतही पोहोचले होते। मित्रांनो, फणीभूषण यांनी राज्य सरकारच्या पेन्शनला कॅट न्यायालयात आव्हान दिले। न्यायालयाने त्यांच्या केंद्रीय कामाच्या स्थितीच्या आधारे पेन्शन निश्चित करण्याचे आदेश दिले। नंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाने हा आदेश कायम ठेवला, त्यामुळे त्यांची पेन्शन केंद्रीय वेतन श्रेणीनुसार निश्चित केली जाईल याची खात्री झाली। न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना त्यांच्या नवीन पदानुसार पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। राज्य सरकारच्या नियमानुसार पेन्शन दिली जाईल। मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले। केंद्रीय सेवेत काम केल्यामुळे कर्मचाऱ्याला केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1972 अन्वये पेन्शन मिळेल का असा प्रश्न या प्रकरणात उपस्थित करण्यात आला होता। सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून केंद्रीय पेन्शन मानक नाकारले। यानंतर राज्य सरकारच्या नियमानुसारच कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार असल्याचे स्पष्ट झाले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।